वेलकम बॅक टू विद्याधन चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मस्त ना? आणि आज आहे भाऊबीज आणि भाऊबीजचा सण सगळ्या भावांना एकदम आनंदाचा छान असा जाऊ. आणि माझे केस आज केस धुतले होते त्याच्यामुळे असे दिसतात. आणि आता मला जायचं आहे दुपारी, तर म्हटलं चला तयारी करून घेऊया इथली पण सगळी. तर जायचं आहे तर म्हटलं मग आज नाश्त्याला जर ब्रेक दिला आहे आणि सांगितले ब्रेक म्हणजे ब्रेक नाही, बाहेरून आणणार आहे. तर आज आम्ही आणणार आहोत मिसळ. आज सगळेजण येणार आहेत, अवनिशन ते पण येणार, म्हणजे माझे जाऊबाई ते सगळे येणार आहेत. आणि मी सगळेजण इथेच नाश्ता करणार आहे. पण तोपर्यंत मग मी स्वयंपाकाची तयारी करून घेते, कारण संध्याकाळी आत्ता मिसळ खाल्ल्यावर तर कोणाला भूक नसणार. आम्ही निघून जाऊ, पण मग जे घरी असेल त्यांच्यासाठी स्वयंपाक करून जायचं. तर मग मी ते पीठ मळून ठेवले आणि ते छोले घेतलेत शिजवून. आता छोलेची भाजी आणि पोळ्या हे करून जाणार आहे मी. तर आता बघते, चला आता हे पण गेलेत मिसळ आणायला, ते येईपर्यंत मी आता पोळ्या करून घेते आणि भाजी करून घेते. चला तर मग इथे बनवली आहे आता मस्तपैकी छोलेची भाजी. आणि इथे आणला आहे आता नाश्ता, मस्त मस्त असं तिखट स्पायसी अशी मिसळ. आणि इथे आहे शेव आणले बारीक आणि जाड, आणि इथे आहे कांदा आणलेला आणि इकडे आहे पाव. तर मस्तपैकी मिसळचा प्लॅन आहे. आता सगळे म्हणून मस्त मिसळ खाणार. इथे चहा झालेला आहे. इथे अंजली पण आलेली आहे. हो ना अंजली? अंजली आहे शुभिरा. अंजलीचा ड्रेस बघा किती छान आहे. हो ना अंजली? मस्त आहे. कुठला पॅटर्न आहे का हा? केसरिया. विसरली होती ना? मी बनवून घेते. आज भाऊबीज आहे तर भाऊबीजसाठी असे दिवे लागतात पिठाचे. पीठ मळून घेतलं थोडंसं घट्ट असं, आणि आता याचा दिवा तयार करून घेते असं छानपैकी. आपण जशी मूर्ती तयार करतो ना,
आणि चला आता इथे झालं आहे माझं पाडवा सेलिब्रेशन वगैरे आणि भाऊ आला होता मला घ्यायला भाऊबीजेसाठी. तर मी चालले आता अक्षदाला घेऊन मम्मीकडे. तर आता मी चाललो आहोत. मम्मीचं घर आमच्या घरापासून अगदी 10 मिनटावर आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ तर काय लागणार नाही आहे. आणि ते भाऊचं चालू होतं चिडवणं अक्षदाला पण. आणि इथे आता आम्ही पोहोचलो आहोत मम्मीच्या घरी. ही आहे माझी मम्मी, पप्पा आणि इथे आज भाऊबीज आहे. तर पप्पांची बहीण म्हणजे माझी आत्या, लहानी आत्या आहे माझी. सगळ्यात मला 6 आत्या आहेत, त्याच्यापैकी सगळ्यात लहानी आत्या ती आली आहे. आणि ही आहे सगळ्यात मोठी आत्या, तिकडे आहे प्रियंका. यांचं चालू होतं आता भाऊबीजेचं सेलिब्रेशन. त्यांना यायला थोडा उशीर झाला होता, त्याच्यानंतर त्यांनी सेलिब्रेशन केलं, मस्तपैकी ओवाळणी झाली. आणि ही आहे माझी सगळ्यात छोटी आत्या. आणि बाकीच्या काही जणी खूप लांब आहेत. आणि आता प्रत्येकालाच मोठे मोठे मुलं आहेत, प्रत्येकाच्याच मुली घरी येत असतात, त्याच्यामुळे प्रत्येकाला जमेलच दरवेळेस असं नाही. यांच्याही घरी आहेत सुना मुली, पण मग कसं आहे वेळात वेळ काढून आल्यात आणि असं सणाला वगैरे सगळे आलेत ना एकत्र, तर खूप मजा वाटते. आम्ही लहान होतो त्यावेळेस आमच्या सगळ्या 6 आत्या सगळ्या जणी राहायच्या, सगळ्यांची मुलं राहायची, खूप मजा यायची. आणि इथे पप्पांनी त्यांनी आत्याला साडी गिफ्ट आणली होती, तर साड्या देत आहेत. आणि इकडे अक्षदा शूटिंग करत होती आणि तिकडे मी फोटो काढत होते त्यांचे. तर अक्षदा बोलते अरे माझ्याकडे पण बघा कोणीतरी, आणि मी फोटो काढत होते त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष माझ्याकडेच होतं. आणि इकडे आता अक्षदासाठी पोज दिली त्यांनी. आणि मागे इथे बसलीत माझ्या आत्याची मुलं. आणि इथे आमचा युगवीरला खूप मस्ती लागते आता, खूप जास्त मस्ती करतो तो, एका जागेत अजिबात थांबत नाही. आणि हे बघा त्याला आता स्विच बोर्ड म्हणजे एवढा आवडतो ना, बटनसारखे चालू बंद चालू बंद चालू बंद, बस एवढा. आणि आनंद बघा त्याला असं वाटतं कोणीतरी माझं ऐकतंय. मस्त तिथे गेलं ना आणि युगवीर नसला तर करमत पण नाही आता. तर युगवीर म्हणजे आता सगळ्यात लहान आहे आमच्या सगळ्यांच्या मुलांमध्ये आता, त्याच्यामुळे सगळेजण नुसते युगवीर. आणि तर इथे बघा आता युगवीरची मस्ती, ते करदोरे जे आणले होते पप्पांनी त्यांना दिलेले आम्ही, त्याने त्याचा खेळ तयार केला आहे. ते दोरा म्हणून घेतो आणि सगळीकडे नुसतं फेकत राहतो, कॅच 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 करतो आणि मस्त खेळतो आहे. त्याला फार आवडतं दोरे असे घ्यायला हातामध्ये, खूप मज्जा करतो. आणि इथे बसलेत सगळेजण मस्त, खूप दिवसानंतर भेटलेत, मग असे गप्पा वगैरे चालूच राहणार आहेत. मस्त सगळेजण गप्पा मारत आहेत. आणि ते युगवीरची मस्ती पण चालू आहे. तो दोरा काय तोच त्याने शेवटपर्यंत सोडला नाही, बराच वेळ त्याच्या हातामध्ये होता. हे बघा हातामध्ये होता, तोंडातही घालतोय, अजिबात ऐकत नव्हता. आणि भाऊबीज वगैरे झाली आणि इथे आता आत्या निघालीत. लहान आत्या माझी आडगावला राहते. ही आत्या जी आहे ती आडगावला राहते, तिचे मिस्टर मिलिटरीमध्ये आहेत, तर त्यांना जायचं आहे आता विशाखापट्टणमला, त्याच्यामुळे तिची ती भेट पण झाली आता, कारण त्यांना तर निघायचं आहे, उद्या परवा ते जाणार होते, त्याच्यामुळे ती भेटायला पण आली होती. आणि भाऊबीज पण झाली आणि मोठी आत्या पण निघाली आहे, ती पण गेली. आणि इथे आता सर्व गेल्यावर घरामध्ये फक्त आता आमचाच दंगा असणार आहे. इथे युगवीर आहे, मिरांची सायकल होती, बसलाय खेळत आणि मिरांश बसलाय युगवीरच्या गाडीवर. दोघांनी याने त्याची सायकल घेतली, त्याने याची. आणि हा पसारा तर काय विचारूच नका, सगळ्या घरात पसारा. आणि ही आमची अनन्या आणि मम्मा. आणि मुलांची मस्ती अशी मस्त चालू असते घरात, एवढा आवाज असतो. आणि बॅगा ठेवायला जागा बघा, आमच्या दीदीची बॅग बघा कुठे, असे सर्व घरामध्ये बॅगा खूप बॅगा असतात, कारण ते गावावरून जाऊन येतात त्याच्यामुळे तिकडचं पण. आणि आता ही आमची जोडी भाऊ आणि बहिणी, तर यांचं अजून बाकी होतं पाडवा सेलिब्रेशन. तर त्यांना म्हटलं चला तुम्ही पण घ्या उरकून, तुमचंच बाकी आहे फक्त. तर त्यांचं पाडवा सेलिब्रेशन चालू इथे.
आणि ही आहे आता मम्मीच्या घराच्या बाहेर तिने मस्त रांगोळी काढलेली होती प्रियंकाने. छान रांगोळी झालेली आहे, दिवे लावलेले आहेत, सगळीकडे लायटिंग लागलेली आहे. पप्पाने खूप सुंदर लायटिंग केलेली होती आणि अशा प्रकारे मस्त सजवलेलं होतं सर्व. आणि हे होतं माझे मम्मी पप्पांचं पण घर. तुम्ही पण थोडंफार तुम्हाला झलक दिसलीच असेल. तर कसं वाटलं तुम्हाला घर आणि कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा भाऊबीजेचा व्लॉग? आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.